तुम्ही चॉकलेट केक खाल्लाय, पाइनएप्पल केक खाल्लाय, पण कधी मावा केक खाल्लाय का? आजची स्पेशल रेसिपी मावा केक. तर चला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी इन्ग्रेडियंट्स. तर आपण इथे घेतलेले आहे 100 ग्राम बटर, 200 ग्राम कंडेन्स मिल्क, 100 ग्राम मावा, 80 ग्राम काजूचं पावडर, 200 ग्राम मैदा, अर्धा चम्मच बेकिंग सोडा, 1 चम्मच बेकिंग पावडर, अर्धा चम्मच लिंबूचा रस घेतला आपण आणि विलायची पावडर घेतला आपण 1 चमचा आणि गार्निशिंग साठी आपण घेतलेले पिस्त्याचे काप. आपल्या सोयीनुसार आपण वापरणार आहे इथे दूध. तर सगळ्यात आधी आपण इथे घेऊया बटर, त्यानंतर कंडेन्स मिल्क, बटर आणि कंडेन्स मिल्क मिक्स करूया. तर आपण यात आता टाकूया मावा. मी इथे 100 ग्राम घेतलेला आहे. याला आपल्याला आता बीटरनी मिक्स करायचं आहे. आता आपल्याला यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे. आपल्याला सगळे चाळून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये टाकतोय बेकिंग पावडर, बेकिंग सोडा. चाळल्यामुळे काय होणार आहे की बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो मैदा आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रॉपर मिक्स होईल. यामध्ये काजूचं पावडर टाकणार आहे. मी इथे 80 ग्राम काजूचं पावडर करून घेतलेलं आहे. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. आपण यात कुठल्याही प्रकारचं इसेन्स वापरत नाहीये. आपण याला एक छान फ्लेवर द्यायसाठी याच्यामध्ये विलायची पावडर टाकणार आहे. कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल इसेन्स आपल्याला इथे वापरायचं नाहीये. तुम्ही बघू शकता आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते पण एकदम माव्यासारखं झालेलं आहे. आणि आता आपण यात टाकणार आहे विलायची पावडर. आता आपल्याला यात गरजेनुसार दूध घालायचं आहे. आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे सगळ्यात शेवट आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला इतकी थिक पाहिजे, एकदम पातळ पण नाही करायचंय. आणि आता आपण याला टीन मध्ये प्लेस करूया. टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि ऑइलनी ग्रीस करून घेतलेला आहे पिस्ताचे काप टाकून. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय बघायला, व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशन. तर आता मी याला 180 डिग्रीला बॉटम रॉड ऑन करून 30 मिनिट बेक करून घेणार आहे. तर आपला केक बेक झाला का बघूया. चला तर मग. तर आपला केक खूप सुंदर बेक झालाय. तुम्ही बघू शकता याला किती छान कलर आलेला आहे. आणि यामध्ये बेक झालाय हा कसं ओळखायचं, आपण यात आतमध्ये टूथपिक टाकल्यानंतर ही क्लीन निघाली म्हणजे आपला केक प्रॉपर बेक झालाय. आता आपण याला थंड करून घेऊया. आपला मावा केक रेडी झालाय. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालाय आणि कलर किती सुंदर आलाय. आता आपण याला कट करू. आपला हा मावा केक रेडी झालाय. तुम्ही बघू शकता केक किती आपला सॉफ्ट आणि किती सुंदर झालाय. फ्रेग्रन्स पण खूप छान येतोय आणि खायला पण खूप सुंदर वाटतंय. तुम्हाला पण अशा नवनवीन रेसिपीज पाहिजे असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या लेखास केक अँड क्लासेसच्या इन्स्टा पेजला फॉलो करा. आणि तुम्हाला घरी बसून जर असे सुंदर केक बनवायचे आहे आणि घरच्यांना पण फ्रेश केक खायला द्यायचे आहेत तर तुम्ही लेखास केक अँड क्लासेसला व्हिजिट करा.